Welcome back, dear students. In the last lecture, we have seen the types of crystalline solids. Crystalline solids चे बघा टाइप्स आपण लास्ट लेक्चरला संपवलेले आहेत. आता ह्या लेक्चर पासून आपण बघा फार महत्त्वाचा पॉईंट चालू करणार आहोत. कारण ह्या लेक्चर पासून थोडंसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला सॉलिड स्टेट या टॉपिक मध्ये हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, मोर स्पेसिफिकली मी बोलतोय, त्यांचं जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे ते थोडंसं तुम्हाला ह्या 2 डायमेन्शनल प्लेनवर इमॅजिन करावं लागणार आहे, प्रोजेक्ट करावं लागणार आहे. आणि त्यामुळे बघा ही तुमची इमॅजिनेशन पॉवर थोडीशी तुम्हाला काय करायला लागणार आहे, इंटेन्सिफाय करावी लागणार आहे. कळालं का बघा. आणि जेवढं तुम्ही हे 2 डायमेन्शनल प्लेनवर हे ऑब्जेक्ट्स इमॅजिन करायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला हा टॉपिक काय होणार आहे, सोपा जाणार आहे. बरेच म्हणतात की सॉलिड स्टेट हा खूप अवघड टॉपिक आहे, पण लक्षात घ्या याच्यासारखा सोपा टॉपिक कुठला नाही आहे. कारण याच्यामधले जे जिओमेट्रिक शेप्स आहेत तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये पासून शिकत आला. जिओमेट्रीमध्ये तुम्ही ते सगळं शिकत आला, त्याचे पॅरामीटर्स तुम्ही शिकत आलेला आहात. आणि त्यामुळे बघा ते कसे रिप्रेझेंट करायचे याची तुम्हाला काही तिथं अडचण येईल असं मला काय वाटत नाही. याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी शिकला आहात आणि फक्त याचं ऍप्लिकेशन या धड्यामध्ये आपण बघणार आहे. आणि त्यामुळे बघा थोडंसं तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर इथं काय करा, स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा. आणि मी जे तुम्हाला स्टेप्स सांगतोय त्यानुसार जर तुम्ही गेला तर डेफिनेटली तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय होणार, सोप्या जाणार आहेत. कारण बघा, बिकॉज वी आर सराउंडेड बाय सॉलिड्स and these all solids are not two-dimensional flat objects, they are three-dimensional objects. So we just observe your surrounding, the variety of solids that you are present, you can easily understand the next point, that is crystal structure. आता बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण बघितले की त्यांच्यामध्ये काय असणार आहे, जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची जी अरेंजमेंट कशी आहे बघा, ते रेग्युलर आहे आणि ऑर्डरली आहे. आणि ती ऑर्डर कशी आहे, लॉंग रेंज ऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही कुठंपर्यंतही जा ती ऑर्डर तिथं काय होत जाणार आहे, रिपीट होत जाणार. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, लॉंग रेंज ऑर्डर म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कॉन्स्टंट पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला पिरियोडिसिटी आढळते. पिरियोडिसिटी, आता पिरियोडिसिटी कशामध्ये आहे तर त्या अरेंजमेंटमध्ये आहे, म्हणजे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आहे. लक्षात घ्या. तर तो मॉर्फ आपण बघितलं होतं आयसोमॉर्फ्स वगैरे, तर त्या मॉर्फ या स्ट्रक्चर शब्दाचा मी तुम्हाला सांगितलं होतं क्रिस्टल स्ट्रक्चर. तर हे क्रिस्टल स्ट्रक्चर तिथं काय तुम्ही कुठल्याही डायरेक्शन मध्ये जा तर ते काय होत जाणार, रिपीट होणार. त्या डेफिनेशन्स मी इथं दिलेले आहेत, तर तुम्ही प्रॉपर डेफिनेशन लिहून घ्या. बघा सुरुवातीलाच तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून हे डेफिनेशन लिहून घ्या आणि मग मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देईन. ओके, सो आय हॅव लिटल बिट मॉडिफाईड दिस डेफिनेशन, पण ऑलमोस्ट आपल्या नवीन जे पुस्तक आहे स्टेट बोर्डचं त्याच्यामधल्याच आहेत, पण थोड्याशा तुम्हाला समजावं म्हणून मी थोडंसं तिथली काहीची लँग्वेज चेंज केली आहे. पण काय फरक पडणार नाही, परीक्षेत जर तुम्हाला विचारलं तर ह्या डेफिनेशन व्हॅलिड आहे. सो लेट स्टार्ट अवर डिस्कशन. तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे आपण, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडला काय असणार आहे बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे त्याला एक विशिष्ट जिओमेट्रिकल शेप असणार आहे. कळलं का बघा, एक विशिष्ट जिओमेट्रिकल शेप असणार आहे आणि तो जिओमेट्रिकल शेप 3 डायमेन्शनल फॉर्म मध्ये असणार आहे. आता बघा, जर स्पियर असेल तर तो आपण टू डायमेन्शनल प्लेनवर कशाने रिप्रेझेंट करतोय, सर्कलने रिप्रेझेंट करतोय. मग याला मी कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये जर रिप्रेझेंट करायचं झालं तर मी काय म्हणणार आहे, दॅट सर्कल हॅज ओनली एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. पण याला जर मला स्पियरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे तर मला तिथं बघा आणखी कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍक्सिस तिथे ऍड करावं लागणार आहे. आता आपल्याला माहिती आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सगळे जे ऍक्सिस आहेत ते काय असणार आहेत, दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. आता वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस इकडे दाखवलाय मी, पण हा बघा एक्स काय असणार इकडे असणार आहे, वाय ला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. त्याच्यानंतर हा झेड जर घेतला तर हा झेड एक्स आणि वाय ला काय असणार आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हे जे ऍक्सिस आहेत बघा, त्याच्यामधले जे बॉन्ड किंवा याच्यातले जे अँगल्स आहेत, त्या ऍक्सिस मधले जे अँगल्स आहेत ते एक्झॅक्टली काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आणि ते फिक्स असणार आहे, ते कधीच चेंज होणार नाही. कळालं का बघा. आणि म्हणून ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतोय, ही एक रिफरन्स सिस्टीम आहे. कळालं का बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इज अ रिफरन्स सिस्टीम इन विच 3 ऍक्सिस दे आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर, म्हणजे 90 डिग्री अँगल्स ते बनवणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्या ऍक्सिसला कसंही रोटेट करा, सो ऑल दीज ऍक्सिस दे विल बी ऑलवेज म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे हा पी पेन घेतला तर हा याला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे, त्याच्यानंतर हा झेड ऍक्सिस याला म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे. तुम्ही त्याला कसंही रोटेट करा त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमला, तर त्याच्यामध्ये बघा ते याच्यातले जे अँगल्स आहेत या 2 ऍक्सिस मधले ते कधी चेंज होणार नाही, तो नेहमी काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. ओके, सो सिमिलरली वी हॅव टू कन्सिडर. बघा वेगवेगळे ऑब्जेक्ट जर घेतला तर त्याला 3 डायमेन्शन म्हणजे समजा तुम्ही आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला याच्या अगोदरही दिलेला आहे. समजा हा स्क्वेअर असेल तर याला 2च डायमेन्शन असणार आहेत. हा आहे बघा एक्स, त्याच्यानंतर हा आहे वाय आणि त्याच्यानंतर मला झेड दाखवायचं. मग झेड कसं दाखवणार बघा मी, म्हणजे मला ह्या अलॉंग झेड ऍक्सिस मला काय करायचं आहे, माझा शेप एक्सटेंड करायचा. म्हणजे हे पण तिथं शेप्स तिथं रिप्रेझेंट, म्हणजे अशा प्रकारे मी काय करणार आहे, हा स्क्वेअरचा काय होणार आहे, क्यूब होणार आहे. स्क्वेअरचा काय होणार आहे, क्यूब होणार आहे.
सो ऑल दिस सॉलिड्स आर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. पुढे आपण आणखीन याचे डिटेल्स बघूया. ऑल दिस सॉलिड्स, क्रिस्टलाइन सॉलिड्स असून दे मग किंवा अमॉर्फस असून दे, पण आपण क्रिस्टलाइन सॉलिडवर जास्त लक्ष केंद्रित करायला लागलोय. सो आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये तयार होणार आहे, ज्यावेळी आपण हे कॉन्स्टंट पार्टिकल एका रेग्युलर आणि पिरियडिक अरेंजमेंट, पिरियडिक त्यांची अरेंजमेंट करणार आहे, त्यावेळी जी स्ट्रक्चर प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण सिम्पली काय म्हणणार आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणणार आहे. सो यू कॅन सी द ऑर्डर्ड 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स इन क्रिस्टल इज नोन ॲज द क्रिस्टल स्ट्रक्चर. त्याचं त्याला काय म्हणणार, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणणार आहे. प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिडला एक स्पेसिफिक क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे आणि ते क्रिस्टल स्ट्रक्चरच्या सिस्टम्स पुढे आपण बघणार आहे. आता बघा, जर तुम्ही केअरफुली बघितला, हा सॉलिड स्टेट ऍक्च्युअली टॉपिक इट डझंट ऍक्च्युअली बिलॉंग्स टू केमिस्ट्री, इट ऍक्च्युअली बिलॉंग्स टू फिजिक्स. आणि फिजिक्स मध्ये एक सगळ्यात महत्त्वाची ब्रँच आहे, त्याला आपण म्हणतोय क्रिस्टलोग्राफी. आणि क्रिस्टलोग्राफीची जी टेक्निक आहे, ऍक्च्युअली ती एक्सरे क्रिस्टलोग्राफी त्याला म्हटलेलं आहे. एक्सरे क्रिस्टलोग्राफी, एक्सरेच्या साह्यानं आपण एखाद्या सॉलिड 3 डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं आपण एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय आहे ते आपण फाइंड आउट करू शकतोय. आणि म्हणून बघा, ही एक्सरे क्रिस्टलोग्राफी इज ऍक्च्युअली पार्ट ऑफ फिजिक्स, बट सिन्स वी नीड इट इन केमिस्ट्री, आपण केमिस्ट्रीमध्ये पण काही सॉलिड स्टडी करतोय, त्यामुळं त्याचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. पण क्रिस्टलोग्राफीचा डिटेल स्टडी बघा फिजिक्समध्ये आहे. कदाचित तुम्हाला तो टॉपिक असेल किंवा नसेल, आय डोंट हॅव एनी आयडिया. तर बघा, ह्या क्रिस्टलोग्राफीची डेफिनेशन काय आहे, स्टडी ऑफ व्हेरियस क्रिस्टल स्ट्रक्चर्स पॉसिबल ड्यू टू डिफरंट अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स इज कॉल्ड एज क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टलोग्राफी म्हणजे काय बघितलं आपण, म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय बघितलं बघा, जे ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे, कॉन्स्टंट पार्टिकल एखादा घेतला, फॉर एक्झाम्पल आपण समजा कार्बन घेतला आणि कार्बनला आपण टेट्राहेड्रल फॉर्म मध्ये अरेंज केला तर आपल्याला तिथं काय मिळतोय बघा, डायमंड मिळतोय. कार्बनला आपण जर हेक्सागोनल शीट्स मध्ये अरेंज केलं तर आपल्याला काय मिळतोय, ग्राफिन मिळतोय. ग्राफिनच्या अशा शीट्स आपण जर लावत गेलो तर आपल्याला डायमंड ग्राफाइट मिळतोय. त्याच्यानंतर आपण कार्बनचे पेंटागोनल, हेक्सागोनल अशा शेप मध्ये अरेंज करून त्यांचे असे बॉल्स बनवले तर आपल्याला काय मिळतात, तिथं बघा फुल रिंग्स मिळतात. फुल रिंग 60, फुल रिंग 70, फुल रिंग 120 असे व्हेरियस तिथे टाइप्स आहेत. तर अशा प्रकारे एकच तिथं कॉन्स्टंट पार्टिकल आहेत, पण त्यांच्या वेगवेगळ्या ज्या अरेंजमेंट्स आपण करायला लागलोय, त्यामुळे वेगवेगळे आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर्स मिळणार आहेत. आणि ह्या सगळ्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो अभ्यास आपण करतोय त्यालाच आपण सिम्पली काय म्हणणार आहे बघा, क्रिस्टलोग्राफी म्हणणार आहे. बिकॉज देर इज नो लिमिटेशन ऑन क्रिस्टल स्ट्रक्चर्स. कारण तिथं पण आपण पुढे बघणार आहे की कुठल्या जनरल टाइप्स मध्ये आपण त्यांना क्लासिफाय करतो. ओके, तर आता या क्रिस्टलोग्राफी मध्ये बघा, आपण 2 महत्त्वाच्या टर्म्स तिथे नेहमी वापरत असतो, आपल्या पुस्तकामध्ये पण ते दिलेलं आहे. सो क्रिस्टलोग्राफी इज अ स्टडी ऑफ व्हेरियस क्रिस्टल स्ट्रक्चर्स, आपण सिम्पली त्याला म्हणूया. आणि या क्रिस्टलोग्राफीच्या स्टडीमध्ये आपण या 2 बेसिक टर्मिनॉलॉजीज तिथे वापरत असतो. एक आहे लॅटाईस आणि दुसरा आहे बेसिस. एक आहे लॅटाईस आणि दुसरा आहे बेसिस. तर या लॅटाईसची डेफिनेशन काय आहे ते आपण पहिल्यांदा जरा समजावून घेऊया. आता बघा, लॅटाईस म्हणजे काय असणार आहे, हा लॅटाईस ऍक्च्युअली जर आपण बघितला बघा, तर हा बनलेला आहे लॅटाईस पॉइंट. मी काय म्हणतोय बघा, कळतंय का, हा लॅटाईस कशाने बनलेला आहे. सो दीज आर व्हेरी टेक्निकल टर्म्स, कळालं का बघा, या क्रिस्टलोग्राफी मध्येच मोस्ट ऑफ द टाइम वापरतात. पुढे आपण यांचा कसा उपयोग करायचा तेही मी तुम्हाला सांगेन. तर या क्रिस्टलोग्राफी जी ब्रँच आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण हे सॉलिड स्टेट केमिस्ट्री पण तिथं फार मोठी ब्रँच आहे, पण आपण हे थोडे महत्त्वाचे पॉईंट्स इथं बघायला लागलोय. तर या क्रिस्टलोग्राफीमध्ये ह्या लॅटाईस आणि बेसिस या टर्मिनॉलॉजीज एक्सक्लुझिव्हली वापरल्या जातात. कळलं का बघा, तर त्याचा आपण मिनिंग समजावून घेऊया आणि मग ह्या टर्म्स आपण त्या क्रिस्टल स्ट्रक्चरला कशा अप्लाय करतोय ते तुम्हाला समजेल. तर बघा, हा लॅटाईस जो आहे, लॅटाईस जो आपण क्रिस्टलोग्राफी मध्ये स्टडी करतोय तो कशाने बनला, या लॅटाईस पॉइंट्सनी बनलेला आहे. आणि हे लॅटाईस पॉइंट्स हे काय आहेत बघा, दीज आर इमॅजिनरी पोझिशन्स. मी काय म्हणतोय बघा, दीज आर इमॅजिनरी पोझिशन्स. आता हा जो लॅटाईस वर्ड आहे तो ऍक्च्युअली जर्मन वर्ड आहे. इट हॅज अ जर्मन ओरिजिन असं म्हणतो मी. जर्मन मध्ये आल्यानंतर तो फ्रेंच मध्ये आल्यानंतर तो इंग्लिश मध्ये अडॅप्ट करण्यात आलेला आहे आणि ओरिजिनली तो जर्मन मध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि ह्या लॅटाईसचा ऍक्च्युअली जो मीनिंग आहे इंग्लिश मधला, त्याचं मीनिंग आहे ग्रिड ऑर फ्रेमवर्क. बघा, हे मी तुम्हाला मीनिंग का सांगायला होतोय, तर इंग्रजीचा तास आहे का सर, तर नाही. तर लक्षात घ्या, याचं मीनिंग जर तुम्हाला लॅटाईस समजावून घ्यायचं असेल तर नुसते डेफिनेशन पाठ करून होत नसते, लक्षात घ्या. आणि ह्या टॉपिक मध्ये तेच आहे, नुसतं तुम्ही डेफिनेशन तिथं पाठ करू नका, डेफिनेशन नुसती वाचू नका, तर त्या शब्दाचा अर्थ समजावून घ्यायचा प्रयत्न करा. तर लॅटाईस हा एक जर्मन शब्द आहे आणि त्याचं ऍक्च्युअली मिनिंग आहे ग्रिड किंवा फ्रेमवर्क. आता याच्या पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगतो बघा, तुम्ही MS ऑफिस मध्ये किंवा पेंट मध्ये जर गेला तर तिथं व्ह्यू याच्यामध्ये ऑप्शन, आता सगळेजण कम्प्युटर वापरतात, तर तुम्ही काय करा, कम्प्युटर तुमचं स्टार्ट करा, त्याच्यामध्ये तुम्ही MS ऑफिस मध्ये जा,
वर्ड फाईल ओपन करा किंवा कुठलीही फाईल तुम्ही ओपन करा, पॉवर पॉईंट ओपन करा किंवा पेंट ओपन करा आणि व्ह्यू मध्ये जा आणि व्ह्यू मध्ये गेल्यानंतर एक ऑप्शन आहे बघा ग्रिड. व्ह्यू मध्ये गेल्यानंतर एक ऑप्शन आहे ग्रिड आणि ग्रिडला तुम्ही ज्यावेळी क्लिक करताय त्यावेळी काय होते बघा, आय विल शो यू. So when you click on that grid option, what happens is that you get one guideline like this. You get one guideline like this. आणि बघा ही जी गाईडलाईन आहे मोस्टली आपण पॉवर पॉईंट मध्ये वापरतोय किंवा ज्यावेळी आपण एखादं स्ट्रक्चर तिथं पेंट मध्ये ड्रॉ करत असतो त्याची पोझिशन आयडेंटिफाय करायला आपण ह्या ग्रिड्सचा तिथं वापर करत असतोय. आणि सो ग्रिड ही काही इमॅजिनरी आहे, ते ऍक्च्युअली ज्यावेळी आपण प्रिंट आउट घेणार आहे त्या प्रिंट आउट मध्ये ही ग्रिड तिथे येणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही टाईप करत असताय किंवा एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताय तर त्याची पोझिशन, रिलेटिव्ह पोझिशन काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला ग्रिड काय करणार आहे, गाईड करणार आहे. सो दिस लॅटाइसची डेफिनेशन इथे ऍक्च्युअली मी दिलेली आहे, पण बघा हा लॅटाइस कशाने बनलेला आहे तर लॅटाइस पॉइंटने बनलेला आहे. आता बघा ह्या ग्रिड मधले समजा हे पॉइंट मी घेतले, हे फ्रेमवर्क आहे एक प्रकारचा, तर हे जे पॉइंट मी घेतले तर या पॉइंट्सनाच मी काय म्हणणार आहे बघा, तर या पॉइंट्सनाच मी काय म्हणणार आहे, सो आय विल कॉल दिस एज अ लॅटाइस पॉइंट. फार सिंपल आहे बघा हे, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड नाही. सो आय विल कॉल इट एज ए लॅटाइस पॉइंट. आणि लॅटाइस पॉइंट काय इमॅजिनरी असणार आहे, जसं आपल्या वर्ड फाईल मध्ये किंवा कुठल्याही पेंट मध्ये तुम्ही गेला ते व्ह्यू ग्रिड मध्ये गेला तर ती ग्रिड येणार आहे. ते पॉइंट कसे आहेत बघा, गाईडलाईन्स आहेत, ते ऍक्च्युअली तिथं नसतायत. ज्यावेळी तुम्ही प्रिंट आउट घेणार त्याच्यामध्ये ते प्रिंट होणार नाही, कळते का बघा. तशाच प्रकारे ज्यावेळी आपण एखादं क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करतोय तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चर्स मध्ये काय असणार आहे, ते लॅटाइस पॉइंट्स असणार आहेत. बट सो दे विल ओनली गाईड अस टू द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते गाईड करण्यासाठी आपण काय करणार आहे, ह्या लॅटाइसचा उपयोग करणार आहे. लॅटाइस कशाने बनलेला आहे बघा, या लॅटाइस पॉइंट्सनी बनलेला आहे. आणि मग लॅटाइस म्हणजे काय असणार आहे बघा, सो इट इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ लॅटाइस पॉइंट्स इन अ 3 डायमेन्शनल अरे और स्पेस. अरेला तुम्ही स्पेस पण म्हणू शकताय. म्हणजे आपण लॅटाइस पॉइंट घेणार आहे आणि ते त्यांना एका जिओमेट्रिकल शेप मध्ये काय करणार आहे, 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये अरेंज करणार आहे. आणि ती जी अरेंजमेंट तयार होणार आहे या लॅटाइस पॉइंटची 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये, त्यालाच आपण सिंपली काय म्हणणार आहे बघा, लॅटाइस म्हणणार आहे. सो इट विल गाइड अस वेअर आर आवर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, जे मी तुम्हाला पुढे सांगणार. म्हणजे लॅटाइस पॉइंट समजा आपण कनेक्ट केले बघा, म्हणजे आता समजा मी उलट गेलो इथं, आता मी पहिल्यांदा ग्रिड काढली ते मग तुम्हाला मी लॅटाइस पॉइंट दाखवले, पण मी आता काय करतो बघा, आय विल टेक दिस लॅटाइस पॉइंट, 1 2 3 अशा प्रकारे मी लॅटाइस पॉइंट्स घेतोय किंवा मी फक्त त्यांना असं सॉलिड दाखवतो हे लॅटाइस पॉइंट इथं. तुम्हाला वाटेल ते सर्कल काढलंय कुठलं कॉन्स्टंट पार्टिकल आहे का, नाही. हे लॅटाइस पॉइंट मी अशा प्रकारे घेतले. ज्यावेळी मी कनेक्ट करेन, when I connect these lattice points बघा, like this vertically and horizontally, it will give rise to a specific geometrical shape. समजा तुम्ही इथं कॉन्सन्ट्रेट केलं ह्या एका ग्रिड वर छोट्याशा, कळलं का बघा, तर इथं बघा स्क्वेअर रिपीट व्हायला लागला, स्क्वेअर काय रिपीट व्हायला, स्क्वेअर रिपीट व्हायला. आणि यालाच मी इकडे जरा रिप्रेझेंट करतो, यालाच मी इकडे घेतो, यालाच इकडे घेतलं तर बघा हे 4 पॉइंट्स मी घेतले आणि त्यात थोडेसे मोठे दाखवलेले आहेत मी, तर ह्याला आपण काय म्हणणार आहे बघा, लॅटाइस पॉइंट्स म्हणणार आहे. इथे घेतला, इथे घेतला, इथे घेतला, यांना मी कनेक्ट करतो. आय एम गोइंग टू कनेक्ट दिस टुगेदर. ओके, सो व्हाट शेप आय हॅव गॉट, टेल मी. सो आय हॅव गॉट ए स्क्वेअर अँड स्क्वेअर इज ए 2 डायमेन्शनल शेप, 2D शेप. याच्याबद्दल कोणाला डाऊट असेल असं मला काय वाटत नाही, कळलं का बघा. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी आपण लॅटाइस पॉइंट्स घेणार आहे आणि त्यांना कनेक्ट करणार आहे, लॅटाइस पॉइंटला कनेक्ट करणार आहे, आपल्याला एक स्पेसिफिक ज्योमेट्रिकल तिथे काय मिळणार आहे बघा, अरेंजमेंट मिळणार आहे. किंवा ज्योमेट्रिक अरेंजमेंट म्हणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथं यू कॅन ऑल्सो कॉल इट एज अ शेप, एक स्पेसिफिक ज्योमेट्रिकल शेप मिळणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लॅटाइस म्हणणार आहे. आता इट सीम्स वी हॅव टेकन ॲटम्स ओनली इन अ 2 डायमेन्शनल प्लेन, कारण याला बघा फक्त कोऑर्डिनेट सिस्टीमचा जो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याचा फक्त x ऍक्सिस असणार आहे आणि y ऍक्सिस असणार आहे. इकडे जर आपण गेलो तर याला x ऍक्सिस असणार आहे, इकडे मी गेलो तर याला फक्त y ऍक्सिस असणार आहे. म्हणून हा जो शेप मला मिळाला आहे तो काय बघा, 2 डायमेन्शनल लॅटाइस आहे. सो आय विल सिंपली रिप्लेस दिस शेप बाय, सो आय विल कॉल दिस स्क्वेअर एज ए 2D लॅटाइस. आय विल कॉल दिस शेप एज अ 2D लॅटाइस. पण आपले जे क्रिस्टल्स आहेत, आपले जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते 2D आहेत का सांगा. सो दे आर नॉट अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, दे आर
थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट, दे आर थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट, आणि ते थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट असल्यामुळं आपल्याला सुद्धा हा 2D लॅटाईस घेऊन चालणार नाही, तर आपल्याला काय करणार आहे 3D लॅटाईस घेऊन चालणार आहे. म्हणजे बघा याच्यावर मी अशी ग्रीड ठेवलेली आहे, मग ही ग्रीड मी अशी बाहेर खेचली, म्हणजे मला बघा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ही 2D तिथं काय झालेलं आहे लॅटाईस पॉइंट्स आपण अरेंज केलेत, म्हणजे हा जो पूर्ण लॅटाईस असणार आहे तो काय असणार आहे 2D लॅटाईस असणार आहे, 2 डायमेन्शनल लॅटाईस असणार आहे. आता ह्या लॅटाईसला मला 3 डायमेन्शनल मध्ये अरेंज करायचं आहे. मी काय करणार आहे बघा, हे सगळे 90 डिग्री आहेत असं आपण इमॅजिन करूया, पण दरवेळी ते 90 डिग्री नसतात, तुमच्या एक्सप्लेनेशन साठी मी इथं दिलेलं आहे. आणि मग आपण काय करूया, इथं बघा ह्या वाय ऍक्सिसला ही ग्रीड अशी बाहेर खेचून काढणार आहे. एक्स आणि वाय आणि झेड ऍक्सिसला मी ही ग्रीड आणखी खेचून काढणार आहे. म्हणजे ह्या ग्रीडवर मी आणखी एक ग्रीड एवढ्याच इक्वल डिस्टन्सवर इथे ठेवणार आहे. कळतंय का बघा? म्हणजे तसं जर मी केलं तर मला काय मिळेल बघा, म्हणजे ही ग्रीड मी खेचून काढली, म्हणजे पुन्हा 4 पॉइंट्स तिथं असणार आहेत, 1 2 3 आणि 4, आणि ह्या लॅटाईस पॉइंट जो आपण वरती ठेवला त्याला मी आता कनेक्ट केलं. बरोबर आहे, म्हणजे हा एक 2D झाला, हा एक 2D लॅटाईस झाला. आणि बघा हे ज्यावेळी वेगवेगळ्या प्लेन मधले, म्हणजे वरच्या प्लेन मधले आणि खालच्या प्लेन मधले मी हे जे लॅटाईस पॉइंट ज्यावेळी कनेक्ट करणार आहे, मला काय मिळणार आहे बघा. सो व्हॉट आय हॅव गॉट ओके, सो आय विल राईट हियर स्क्वेअर पहिल्यांदा मिळाला होता, तर स्क्वेअर काय होता बघा, स्क्वेअर वॉज 2D लॅटाईस. आणि आता तुम्हाला काय मिळालं, क्यूब मिळाला. आय हॅव गॉट क्यूब. सो क्यूब इज ए 3D लॅटाईस. आर यू गेटिंग दिस? And all solids or crystalline solids are 3 dimensional objects. मी पुन्हा सांगतोय, त्यामुळे 2D लॅटाईसचा आपल्याला काय उपयोग नाही. आपल्या पुस्तकात त्यांनी दाखवलंय 2D लॅटाईस, पण 2D लॅटाईसचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. त्यामुळे बघा एक्स आणि वाय ऍक्सिसवर काही असे सॉलिड्स आहेत, फॉर एक्झाम्पल ग्राफिन. ज्या ग्राफिनच्या हेक्सागोनल जर शीट्स तुम्ही बघितला, आपल्या ग्राफिन म्हणजे आपल्या टच स्क्रीन मध्ये जे मटेरियल आपण वापरतो किंवा जे नॅनो मटेरियल्स आपण म्हणतोय, तर त्याच्यामध्ये ग्राफिन एक महत्त्वाचं मटेरियल आहे बघा. ते फार फ्लेक्झिबल असते आणि त्याच्यामध्ये मात्र आपण 2 डायमेन्शनल बघतोय. म्हणजे असे थोडे एक्सेप्शन आहेत, पण मोस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आपण स्टडी करणार आहे ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे त्यांचं लॅटाईस कसं असणार आहे, 3D लॅटाईस असणार आहे. म्हणजे त्याचे जे लॅटाईस पॉइंट्स आहेत ते 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये अरेंज केलेले असणार आहेत. आणि हे जे स्क्वेअर आणि क्यूब आहेत बघा, सो स्क्वेअर इज अ 2 डायमेन्शनल लॅटाईस अँड अ क्यूब इज ए 3 डायमेन्शनल लॅटाईस. तर आपल्या सिलेबस मध्ये पुन्हा तुम्ही म्हणाल मग सर सगळे सॉलिड्स एक क्यूब असतात का, तर नाही, सगळे सॉलिड एक क्यूब नसतात. काही हेक्सागोनल पण असतात, काही हेक्सागोनल पण असतात. मग त्यानुसार ते हेक्सागोन रिपीट होणार आहेत. आता जर तुम्ही स्क्वेअर बघितला तर त्याला बघा इथं कॉर्नर्स असणार आहेत, त्याच्यानंतर त्याला एज असणार आहेत, त्याच्यानंतर त्याला फेसेस असणार आहेत. मग हे कॉर्नर्स, हे फेसेस, हे एज दुसऱ्या एका लॅटाईसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार. बघा इथं किती लॅटाईस, हे स्मॉल स्मॉल युनिट जर आपण कनेक्ट करत गेलो तर असे छोटे 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 लॅटाईस तिथे तयार होणार. पण या सगळ्या पूर्ण स्ट्रक्चरला मिळून आपण लॅटाईस म्हणतो, एवढं लक्षात घ्या. या सिंगल युनिटला आपण लॅटाईस म्हणत नाही, पण याच्यापासून एक असा शेप तिथं जो जनरेट व्हायला ते मी रिप्रेझेंट इथं करायला लागलोय. कळलं का बघा? पण याला एका ह्या सिंगलला आपण लॅटाईस म्हणत नाही. तर पूर्ण जी अरेंजमेंट आहे या स्क्वेअर किंवा क्यूब फॉर्म मध्ये या लॅटाईस पॉइंट्सची, त्यालाच आपण, कारण तुम्ही जर इकडे गेला तर बघा आणखी मोठा स्क्वेअर तयार होईल इथं. समजा मी असं जर घेतलं, मोठा स्क्वेअर तयार होईल, पुन्हा इकडे मोठा, म्हणजे त्या प्रोपोर्शन मध्ये ते, म्हणजे पण जर आपण खाली 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 राहिलो तर एका छोट्याशा तिथं युनिट वर येऊन आपण थांबणार आहे. ते काय आहे ते पुढे बघूया. त्याला आपण युनिट सेल म्हणतोय, ते पुढे आपण बघणारच आहे. पण अशा प्रकारचे भरपूर युनिट सेल तिथे एकत्र येणार. पण हा तुम्हाला शेप कळावा म्हणून, लॅटाईसचा कन्सेप्ट कळावा म्हणून मी इथं ते रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. कारण एवढा मोठा मी तिथं काढू शकणार नाही, कारण ते इन्फिनिटी पर्यंत तिथं एक्सटेंड असू शकते. कळलं का बघा? सो दिस जस्ट रिप्रेझेंट्स ए स्मॉल फ्रॅक्शन ऑफ लॅटाईस, बट इट विल अगेन कंटेन लॅटाईस पॉइंट. इकडे पुन्हा लॅटाईस पॉइंट्स असणार, ते एक्सटेंड होणार आहेत त्या पूर्ण एक्स वाय झेड ऍक्सिसला. So I have understood the meaning of lattice. Okay, so lattice is a three-dimensional arrangement of, or तिथं काय म्हटलंय बघा, a geometrical arrangement of lattice points obtained or in a three-dimensional space or array is called as a simply lattice. त्याला आपण सिम्पली काय म्हणणार आहे, लॅटाईस म्हणणार आहे. आणि लॅटाईस काय बघा, इट इज जस्ट इमॅजिनरी, इट विल गाइड अस व्हॉट इज द शेप ऑफ दॅट क्रिस्टल. आणि आपल्या पुस्तकामध्ये बघा, किंवा मोस्ट ऑफ द क्रिस्टल्स आर आयदर क्यूब ऑर दे आर क्युबॉइडल. क्यूब किंवा क्युबॉइडल आहे. कळलं का बघा? आणि त्यामुळे आपण हा एक स्टँडर्ड शेप तिथं रिप्रेझेंट करणार आहे. हा पुन्हा पुन्हा आपल्याला, हा जो क्यूब किंवा क्युबॉइडल स्ट्रक्चर हे जे आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला रिपीट होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं ते दाखवलेलं आहे. कारण हेक्सागोनल वगैरे आपल्या सिलेबस मध्ये नाहीत, पण तिथं हेक्सागोनल पण तिथं शेप्स असू शकतात क्रिस्टल्सचे. पण आपल्याकडे ज्या क्रिस्टल सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण क्यूब किंवा क्युबॉइडल स्ट्रक्चर वापरतो. त्यामुळे हा स्क्वेअर बघा दरवेळी तुम्हाला काढून दाखवायचा प्रयत्न करतोय, तर त्याच्याकडे तुम्ही आता थोडंसं लक्ष द्या. ओके, तर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत मी स्ट्रक्चर स्टॉप करून घ्या. Okay, so this is the meaning of the lattice.
आता आपण पुढे गेलो, सो इफ यू गो अहेड तर आपल्याला काय लक्षात येते बघा, तर हे जे पॉइंट्स आहेत म्हणजे इथं अजून आपण काही घेतलेलं नाही, कळलं का बघा. मी आता हे थोडंसं स्ट्रक्चर, आय विल वाइप दिस स्ट्रक्चर, आणि याची डायरेक्शन बघा मी कशी काढतोय. दरवेळी तुम्ही पण अशाच प्रकारे काढा. एक पहिल्यांदा तुम्ही स्क्वेअर काढा, त्याच्यानंतर लेफ्टला तुम्ही आणखीन एक इथं खाली थोड्या खाली एक स्क्वेअर काढा, आणि मग ह्याचे कॉर्नर्स तुम्ही एकमेकाला कनेक्ट करा, आणि तुम्हाला काय मिळेल, क्यूब स्ट्रक्चर. थोडंसं ऑड दिसलं तर चालतंय, असं काय एक्झाम मध्ये आपल्याला म्हणणार नाही की हा क्यूब नाही, पण हा क्यूब दिसतोय, कळलं का बघा. त्यामुळे तुम्ही खूप त्याच्यावर असं मला परफेक्ट आलंच नाही असं काय तुम्ही लक्ष किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तर तो क्यूब दिसला पाहिजे, पण एकदम पण राऊंड असं करू नका, म्हणजे सो इट शुड लुक लाईक अ क्यूब. ओके, बट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट्स. आता बघा हा क्यूबॉइडल आपण स्ट्रक्चर इथं किंवा क्यूब इथं ड्रॉ केलेला आहे, तर ह्याच्यातला हा प्रत्येक कॉर्नर जो आहे, हा जो प्रत्येक कॉर्नर आहे तो काय असणार आहे, लॅटाईस पॉइंट असणार आहे. ह्या लॅटाईसचा काय असणार आहे, लॅटाईस पॉइंट असणार आहे, कळलं का बघा. लॅटाईस झाला, पुन्हा हा तिकडे एक्सटेंड होणार आहे ट्रायंगल शेप मध्ये, पण एक आपल्याला समजावून मी तुम्ही काढून घेतलेला आहे. तर हा काय झाला, लॅटाईस पॉइंट झाला. प्रत्येक काय झाला, हा कॉर्नर त्याचा काय झाला, लॅटाईस पॉइंट झाला. आणि आता आपण काय करणार आहे बघा, हे लॅटाईस पॉइंट्स ह्या बेसिसने रिप्लेस करणार आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, कळलं का बघा. तर हे लॅटाईस पॉइंट आपण काय करणार आहे, कारण हे इमॅजिनरी पॉइंट्स आहेत, इथं काही प्रेझेंट नाही, लक्षात घ्या. फक्त तिथं आपल्याला आपण एक शेप इमॅजिन करायला लागलोय, स्क्वेअर शेप आहे, त्याला आपण क्यूब मध्ये कन्वर्ट केला, किंवा हेक्सागोनल आहे, पुन्हा त्याचे हेक्सागोन 2 घेतले, मग अशा प्रकारे आपल्याला त्याला 6 फेसेस वगैरे असणार आहेत. तर असं स्ट्रक्चर आपण तिथे इमॅजिन केलेलं आहे. किंवा क्यूबॉइडल स्ट्रक्चर, हा क्यूबॉइडल थोडासा आपण एक्सटेंड केलेला आहे, कळलं का बघा. लेंथ थोडेसे वाढले तर आपल्याला क्यूबॉइडल स्ट्रक्चर मिळणार आहे, कळतंय का बघा. तर आता आपण काय करणार आहे की या इमॅजिनरी लॅटाईस मध्ये आपण हे बेसिस त्या प्रत्येक लॅटाईस पॉइंट वर ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहे, त्या प्रत्येक लॅटाईस पॉइंट्स वर ते काय करणार आहे, बेसिस ठेवणार आहे. अँड बेसिस आर नथिंग बट सिम्पली द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. बघा जास्त त्याच्यात काय अवघड नाहीच आहे. बेसिस म्हणजे काय, दीज आर नथिंग बट द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, पुस्तकातली थोडीशी अवघड आहे, पण ही मी जरा सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे लॅटाईस पॉइंट आहे म्हणजे हा आपला झाला लॅटाईस. लॅटाईस कशाने म्हटल्यावर पुन्हा इथे लिहितो मी, लॅटाईस इज मेड अप ऑफ लॅटाईस पॉइंट्स अरेंज्ड इन अ 3-dimensional geometric shapes. आणि या लॅटाईस पॉइंट्स मग आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू रिप्लेस दिस लॅटाईस पॉइंट्स. दिस लॅटाईस पॉइंट्स ने बनलेला आहे, आणि लॅटाईस पॉइंट्स ज्यावेळी आपण काय करणार आहे बघा, रिप्लेस बाय बेसिस. ज्यावेळी बेसिसने रिप्लेस करणार आहे, ह्यावेळी तुम्हाला इथे क्रिस्टल स्ट्रक्चर मिळणार आहे. ह्यावेळी तुम्हाला इथे क्रिस्टल स्ट्रक्चर मिळणार आहे. आणि क्रिस्टल स्ट्रक्चरच बघा 2-3 नाव आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर और क्रिस्टल लॅटाईस आता आपण त्याला म्हणणार आहे बघा. ही टर्म आपण सारखी वापरणार आहे. कुठली, क्रिस्टल स्ट्रक्चर तर म्हणत नाही, क्रिस्टल स्ट्रक्चर थोडीशी अनसायंटिफिक टर्म आहे, पण त्याला आता आपण काय म्हणणार आहे, क्रिस्टल लॅटाईस म्हणणार आहे. कारण त्या लॅटाईस पॉइंट्स वर आपण काय ठेवलेले आहेत, बेसिस ठेवलेले आहेत, बेसिस. आणि बेसिस काय काय शकतात, सो बेसिस आर नथिंग पण डेफिनेशन बघा मी वाचतोय, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स which may be atoms, molecules or ions. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि यांना आपण रिप्रेझेंट कशाने करतोय, ह्या बेसिस म्हणजे काय असणार आहे, दे कॅन बी, पुन्हा लिहितोय बघा मी इथं, atoms, molecules or ions. आणि ह्या सगळ्या बेसिसला आपण रिप्रेझेंट करतोय स्पियर्सनी. बघा या टॉपिक मध्ये सगळीकडे आपण, मग तो आयटम असून दे, मॉलिक्यूल असून दे, आयन्स असून दे, त्याला आपण स्पियरनीच दाखवणार आहे. त्याला आपण कशाने दाखवणार आहे, स्पियर्सनीच दाखवणार आहे. So when we replace these lattice points by these real molecules, lattice point ही imaginary आहेत. lattice points काय बघा, imaginary आहेत, कळते का बघा. आणि त्यामुळे लॅटाईस पण इमॅजिनरी झाला, नुसता लॅटाईस, कळलं का बघा. पण या लॅटाईस मध्ये जे लॅटाईस पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये हे जे रियल ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स आपण स्पियरच्या फॉर्म मध्ये ठेवणार आहे. म्हणजे बघा इथं मी समजा एक स्पियर ठेवला, इथे एक स्पियर ठेवला, इथे एक स्पियर ठेवला, इथे एक स्पियर ठेवला, या प्रत्येक लॅटाईस पॉइंट वर एक स्पियर जर मी ठेवला, तर त्यावेळी मला जे मिळणार आहे त्याला म्हणणार आहे मी क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि क्रिस्टल स्ट्रक्चरच किंवा त्याला आपण मोर स्पेसिफिक म्हणूया क्रिस्टल लॅटाईस किंवा स्पेस लॅटाईस. त्याला स्पेस लॅटाईस का म्हटलेलं आहे, कारण हे 3-dimensional स्पेस मध्ये तिथे एक्सटेंड होत असतात, कळलं का बघा. तर अशा प्रकारे आपल्याला तिथे काय मिळणार आहे, क्रिस्टल लॅटाईस मिळणार आहे. आता दरवेळी आपण त्याला काय म्हणणार, क्रिस्टल लॅटाईस और स्पेस लॅटाईस, क्रिस्टल लॅटाईस और स्पेस लॅटाईस. आणि क्रिस्टल लॅटाईस मध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स तिथं प्रेझेंट असणार आहेत. आणि त्यामुळे आपण काय देऊ शकतोय बघा, सो व्हॉट वी कॅन राईट हियर इज दॅट, सो क्रिस्टल लॅटाईस किंवा क्रिस्टल सिम्पली तुम्ही म्हटलं तरी चालेल. सो दिस क्रिस्टल लॅटाईस इज मेड अप ऑफ इज इक्वल टू लॅटाईस जो एम्प्टी आहे. ज्यावेळी लॅटाईस पॉइंट्स मध्ये तुम्ही बेसिस ठेवाल, ज्यावेळी लॅटाईस पॉइंट मध्ये बेसिस ठेवाल, त्यावेळी तुमचे क्रिस्टल तर बनणार आहे, क्रिस्टल तर बनणार आहे. सो क्रिस्टल इज मेड अप ऑफ, वी कॅन से क्रिस्टल लॅटाईस प्लस बेसिस. व्हिडिओ पॉज करा आणि तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या.
आय होप दॅट यू अंडरस्टूड द डेफिनेशन ऑफ लॅटाईस अँड बेसिस. म्हणजे समजा तुम्ही कार्बन जर घेतला किंवा आपण डायमंड घेतला, ग्राफिन घेतला, फुलरिन घेतला, तर त्याच्यामध्ये बेसिस काय असणार आहे, तर कार्बन ॲटम्स असणार आहेत. जर तुम्ही सोडियम क्लोराईड आपण जर क्रिस्टल लॅटाईस घेतला सोडियम क्लोराईडचा, तर त्याच्यामध्ये बेसिस काय असणार आहेत, Na+ अँड Cl- आयन. जर कॅल्शियम कार्बोनेट आपण घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार बघा, बेसिस काय असणार आहेत, कॅटायन्स अँड एनायन्स, म्हणजे कॅल्शियम Ca+2 अँड तिथे काय असणार आहे, CO3 2- तिथं असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही सॉलिड घ्या, जर तुम्ही आईस घेतला तर त्याच्यामध्ये बेसिस काय असणार आहेत, H2O मॉलिक्युल्स असणार आहेत. सो दिस H2O मॉलिक्युल्स विल ऑक्युपाय दिस लॅटाईस पॉइंट्स. आणि ज्यावेळी हे रिअल बघा, सो लॅटाईस इज जस्ट इट विल हेल्प अस टू अंडरस्टँड द क्रिस्टल स्ट्रक्चर. कारण ज्यावेळी हा क्रिस्टल तयार होणार आहे, तो एका पॅटर्न मध्ये, एका ज्योमेट्रिकल शेप मध्ये तो काय होणार आहे, क्रिस्टलाइज होणार आहे. क्रिस्टलायझेशन ही टर्म कदाचित तुम्ही ऐकला असेल. So crystallization is a process in which that given crystalline solid, okay, काय म्हणूया आपण, forms its crystals from its crystals, आणि क्रिस्टल एका स्पेसिफिक जिओमेट्रिकल शेप मध्ये तयार होत असणार आहे. कळलं का बघा. आणि प्रत्येक सॉलिडला काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक शेप असणार आहे. आपण म्हटलंय सुरुवातीला म्हटलं होतं बघा, सॉलिड्स अ डेफिनेट शेप, आणि तो हा जो डेफिनेट जिओमेट्रिक शेप आहे प्रत्येक सॉलिडचा, तो वेगवेगळा असणार आहे. कारण क्रिस्टलाइन सॉलिडच्या ज्या अरेंजमेंट्स आहेत त्या काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. I hope that you understood the meaning of or definition of lattice. तर बघा, लॅटाईस हे पूर्णपणे मी सांगतो तुम्हाला, इट इज इमॅजिनरी, इट इज अ गाईडलाईन, इट ऍक्ट्स ॲज अ ग्रीड. जशी आपल्या वर्ड MS ऑफिस मध्ये बघा ग्रीड आहे, फ्रेमवर्क आहे, ते आपल्याला डायरेक्शन देत आहे. तर तशा प्रकारे ते आपल्याला इट विल गिव्ह अस द आयडिया अबाउट द व्हॉट ज्योमेट्रिकल शेप दॅट क्रिस्टलाइन सॉलिड हॅज. ओके. आणि तो कशाने बनलेला, लॅटाईस पॉइंट्सनी बनलेला आहे. म्हणजे बघा, दॅट लॅटाईस इज मेड अप ऑफ लॅटाईस पॉइंट्स. सो व्हेन वी कलेक्ट लॅटाईस पॉइंट्स इन अ पर्टिक्युलर ज्योमेट्रिकल शेप, वी गेट अ लॅटाईस. आणि हे लॅटाईस पॉइंट ज्यावेळी आपण ह्या बेसिस विच आर रिअल थिंग्स त्याने रिप्लेस करणार आहे, त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, क्रिस्टल लॅटाईस मिळणार आहे. म्हणजेच बघा, हा क्रिस्टल लॅटाईस कशाने बनलेला आहे, लॅटाईसनी आणि बेसिसनी बनलेला आहे. लॅटाईस आणि बेसिसनी बनलेला आहे. मग वेगवेगळे तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिड घेतला, त्याचं केमिकल कंपोजिशन शोधला, त्याच्यामध्ये कुठले ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि आयन्स आहेत, तर तुम्हाला त्याच्यात कुठले बेसिस आहेत ते मिळतील. कारण ह्या लॅटाईस आणि बेसिस ह्या टर्म्स त्या क्रिस्टलोग्राफीमध्ये वापरतोय. पण आपण सॉलिड स्टेट स्टडी करत असताना तुम्हाला सुरुवातीला मी काय म्हटलं होतं, दी सॉलिड्स आर मेड अप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स which may be atoms, molecules or ions. आणि आता तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळी आपण क्रिस्टलोग्राफिक टर्म्स वापरणार आहे, तर या बेसिसला आपण काय म्हणणार आहे, ॲटम्स, मॉलिक्युल्स और आयन्स म्हणणार आहे. आणि हे बेसिस जे आहेत किंवा हे ॲटम, मॉलिक्युल्स किंवा आयन्स आहेत, ते कुठं प्रेझेंट असणार आहेत, दे विल ओनली ऑक्युपाय द लॅटाईस पॉइंट्स. लॅटाईस पॉइंट सोडून ते कुठेही प्रेझेंट नसणार आहेत. बघा, एवढं मात्र तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल मग एखादा बेसिस इथं प्रेझेंट आहे, इथं प्रेझेंट आहे, वगैरे वगैरे, असं असू शकत नाही. तर दिलेल्या क्रिस्टलचे जे लॅटाईस पॉइंट्स असणार आहेत, कारण पहिल्यांदा लॅटाईस आणि त्याच्यामध्ये किंवा पहिल्यांदा लॅटाईस पॉइंट्स, मग लॅटाईस ज्योमेट्रिकल शेप, आणि मग तिथं बेसिस आपण ठेवायला लागणार आहे. बिकॉज दे विल ऍक्ट ॲज अ गाईड वेअर टू पुट आवर these atoms, molecules or ions. Okay, I hope you understood today's lecture. It is very important. मग आपण पुढच्या लेक्चर मध्ये काय करूया बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडचा काय करतोय, क्रिस्टल लॅटाईस स्टडी करतोय, तर तो क्रिस्टलाइन लॅटिस अशा एक स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिटनी बनलेला आहे. जसं आपलं शरीर बघा, स्ट्रक्चरल फंक्शन युनिटी म्हणले त्याला आपण सेल म्हणतोय. सेल आहेत, मग तिथं टिश्यू आहेत, मग तिथं ऑर्गन आहेत, मग ऑर्गन सिस्टीम आहे, असं ते ऑर्गनायझेशन आहे. मॅटर मध्ये पण ऑर्गनायझेशन, ॲटम आहेत, त्याच्यानंतर एलिमेंट्स येतात तिथं, नंतर कंपाऊंड्स येतात, मॉलिक्युल्स आहेत. हे जे ऑर्गनायझेशन आहे मॅटरचं, तसंच बघा या क्रिस्टलचं पण ऑर्गनायझेशन असणार आहे. म्हणजे आपण म्हटलं, सो लॅटाईस इज अ लार्ज कलेक्शन ऑफ लॅटाईस पॉइंट्स हॅव्हिंग अ स्पेसिफिक जिओमेट्रिक शेप. आणि त्याच्यामध्ये आपण केअरफुली ऑब्झर्व केलं की कुठला शेप तिथं रिपीट व्हायला लागलाय. आपल्याला लक्षात आलं की तिथं स्क्वेअर रिपीट व्हायला लागलाय. आपण 3 डायमेन्शनल मध्ये गेलो तर लक्षात आलं की तिथं तो स्क्वेअर काय असणार, ऍक्च्युअली इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ए क्यूब. तर या क्यूब जो आहे, तर हे जे एक स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल फंक्शन युनिट जे आपल्याला मिळालं आहे, ते त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, त्याला आपण म्हणणार आहे युनिट सेल. म्हणजे हा क्रिस्टल आपण काय करणार आहे, त्याचं जे फिजिकल, म्हणजे आपण समजा आपल्याला लिव्हिंग थिंगच्या जर सगळ्या प्रॉपर्टीज किंवा त्यांचं बिहेवियर जर स्टडी करायचं असेल, तर आपण सिंगल सेल स्टडी करतोय. तशाच प्रकारे जर तुम्हाला एक क्रिस्टलाइन सॉलिड किंवा हे जे क्रिस्टल लॅटाईस आहेत किंवा स्पेस लॅटाईस आहेत, यांच्या प्रॉपर्टीज जर समजावून घ्यायच्या असतील, तर आपण काय करणार आहे, हे युनिट सेल आपण आहे त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. आणि याच्यापासून या युनिट सेल वरून आपण मग वेगवेगळ्या क्रिस्टलाइन सिस्टीम्स, कुठल्या प्रकारचे क्रिस्टल्स तिथं असू शकतात ते आपण बघणार आहे. म्हणजे तिथं आपल्याला ब्रेवाइस लॅटायसिस असा एक कन्सेप्ट आपण बघणार आहे, फार महत्वाचा. सो आय विल स्टॉप हियर.
तर हे समजलं असेल तर पुन्हा तुम्ही वाचा, पुन्हा हा व्हिडिओ बघा, कारण हे लॅटेक्स आणि बेसिस थोडंसं ऑड वाटतंय समजायला बऱ्याच वेळा, पण बघा फार सिंपल कन्सेप्ट आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर विल सी व्हॉट आर युनिट सेल, किती प्रकारचे युनिट सेल्स असू शकतात, किती प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम्स आपल्याला तिथं बघायला मिळतील, हे आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. सो आय स्टॉप हिअर, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.